ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् भगवद्गीता व ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेमध्ये अध्यात्म यात्रेमध्ये आजचा हा 23वा टप्पा 23वा भाग 23वे प्रवचन पुष्प आहे। आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे सांख्य योगाचे अध्ययन करत आहोत। मागील भागात 22व्या प्रवचन पुष्पात आपण वस्तूंचे 3 अपरिहार्य अटळ टप्पे कोणते आहेत हे समजून घेतले। माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हेही समजून घेतले। आजच्या 23व्या प्रवचन पुष्पात आपण योगी व संतांचे जीवन, साधूंचे जीवन कसे असते हे समजून घेऊयात आणि ते योगी, साधू, संत कोणत्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेतून जातात हेही आपण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाचे गुरु आहेत ते अर्जुनाला एक एक उपदेश, सूचना, मार्गदर्शन करत आहेत आणि त्या मार्गदर्शनामधून सामान्य माणसासाठी, आजच्या काळातील अर्जुनासाठी कोणता उपदेश, कोणते मार्गदर्शन, कोणत्या सूचना आहेत हे आपण ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून समजून घेत आहोत आणि त्यातून आपली आत्मोन्नती, आत्मपरिवर्तन, स्वपरिवर्तन कसे होईल आणि आपण जीवन अंतर्बाह्य आनंदी कसे करू शकतो हे नम्रपणे समजून घेत आहोत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, ह्यापूर्वी मी तुला ब्रह्मस्वरूप अवस्था म्हणजे काय, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, विश्व चैतन्य म्हणजे काय या अशा विविध गोष्टी समजावून सांगितल्या आहेत। पण हे युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी, काही काळापूर्वी तू मला म्हणाला होतास की तुला युद्ध करायचे नाही, तुझे कर्तव्य करायचे नाही आणि हे करण्यापेक्षा भगवंता मी जंगलात गेलेला बरा नाही का, हिमालयात जाऊन साधू संत होण्याचा प्रयत्न केलेला बरा नाही का, योगी होण्याचा प्रयत्न केलेला बरा नाही का, असा प्रश्न तू मला काही काळापूर्वी विचारला होतास। त्याबद्दलचे सूचना, मार्गदर्शन कोणते आहे हे जरा समजून घे।
अरे अर्जुना, योगी आणि संतांचे जीवन कसे असते हे मी तुला आता सांगतो. संत होण्यासाठी, योगी होण्यासाठी, साधू होण्यासाठी तुला जंगलात, डोंगरावर, हिमालयात जाण्याची आवश्यकता कदापि नाही, हे अगोदर ध्यानात ठेव. कारण तो व्यक्ती जो संत, साधू, योगी असतो तो त्याच्या मनाने, बुद्धीने आणि चित्ताने योगी असतो अर्जुना. कारण त्या व्यक्तीने त्याच्या जीवनातील सर्व इच्छा बाजूला ठेवलेल्या असतात. एखादी गोष्ट शारीरिक स्तरावर झाली तरीही त्याला आनंद होतो, भौतिक स्तरावर झाली तरीही त्याला आनंद होतो, आणि झाली नाही तरीही तो परमानंदामध्येच असतो अर्जुना. कारण त्यांनी सर्व प्रकारच्या इच्छा बाजूला ठेवलेल्या असतात, त्यांचा त्याग केलेला असतो अर्जुना. साधू, संत, योगी हे अगदी सूक्ष्म पातळीवर प्रत्येक व्यवहाराचा चिंतन करतात आणि स्वतःच्या आचाराबद्दल, सदाचाराबद्दल सदैव लक्ष ठेवतात, त्याबद्दल विचार करतात अर्जुना. म्हणून साधू, संत, योगी हे सदैव शुद्ध चैतन्यामध्ये स्थिर होण्याचा सतत क्रमशः प्रयत्न करत असतात. अंतिम सत्याचा, परमानंदाचा, समाधानाचा, शांतीचा, स्थिरतेचा, स्वस्थतेचा, प्रसन्नतेचा अनुभव घेण्यासाठी सतत तळमळ करत असतात. असे साधू, असे संत, असे व्यक्ती ब्रह्मस्वरूप होण्यासाठी त्या विश्व चैतन्यासोबत एकरूप होतात, एकनिष्ठ होतात अर्जुना. ते स्वतःला या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये, विश्वाच्या चैतन्यासोबत विरघळून टाकतात अर्जुना. स्वतःच चैतन्य असं वेगळं न ठेवता ब्रह्म चैतन्याशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेला समर्पित झालेला व्यक्ती म्हणजे साधू, म्हणजे संत, म्हणजे योगी आहे अर्जुना. असे लोक मायामय जगाचा खूप सारा विचार करत नाहीत अर्जुना. कदापि ते थोडाही विचार करत नाहीत. ते सर्व काही भगवंताच्या इच्छेप्रमाणे करतात आणि असे समजतात की माझे प्रत्येक कर्तव्य, माझे प्रत्येक नियत कर्म हे भगवंताच्या इच्छेने, सद्गुरूच्या इच्छेने चालू आहे, आणि तेच माझ्याकडून मला एक माध्यम म्हणून, साधन म्हणून, एक इन्स्ट्रुमेंट म्हणून प्रत्येक कर्म करून घेत आहे अर्जुना. अशा प्रकारचा भाव ज्या व्यक्तीच्या मनामध्ये असतो, चित्तामध्ये असतो, अंतःकरणामध्ये असतो, तो व्यक्ती साधू आहे, तो व्यक्ती संत आहे, तो व्यक्ती योगी आहे अर्जुना. त्यामुळे या मायामय जगाची तू देखील काळजी करू नकोस. तू सुद्धा तुझ्या सर्व इच्छा बाजूला ठेव. स्वतःच्या विचारांचा, उच्चाराचा, आचाराचा सूक्ष्म चिंतन कर अर्जुना, आणि समजून घे की तुझ्यामध्येही तोच निराकार, विकारमुक्त चैतन्य, जीवात्मा, आत्मा, जीव आहे, जो एका साधूमध्ये असतो, जो एका योगीमध्ये असतो, जो एका संतामध्ये असतो अर्जुना. म्हणून तुझे कर्म करत करतच, तुझे कर्तव्य करत करतच तू एका साधू संताचे मन देखील जाणू शकतोस. आणि साधू संत ज्या शुद्ध चैतन्यामध्ये स्थिर होतात, तू देखील युद्ध करत देखील प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे करत साधू संत योगीचे जीवन जगू शकतोस अर्जुना. त्यासाठी तुला हिमालयामध्ये, डोंगरावर, जंगलामध्ये तुझे राज्य सोडून, तुझे घर सोडून जाण्याची कदापि आवश्यकता नाही अर्जुना. स्वतःच्या चैतन्याकडे लक्ष दे. चैतन्य, जीवात्मा, आत्मा आणि जीव हे सर्व शब्द एकाच वस्तूसाठी वापरले जातात अर्जुना.
त्यामुळे स्वतःच्या चैतन्याकडे लक्ष दे. स्थिर हो, एका साधू सारखा शुद्ध चैतन्यामध्ये स्वस्थ हो. चिंतन कर, स्वतःच्या कर्तव्याकडे लक्ष दे. प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे बजाव. आणि हे लक्षात ठेव की तुला आता युद्ध करायचे आहे. त्यामुळे दयनीय अवस्थेतून बाहेर पड. दुःख, काळजी, चिंतेतून बाहेर पड. शस्त्र उचल आणि युद्ध करायची मानसिकता बाळग अर्जुना. आता मी तुला हे साधू, संत आणि योगी आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेतून कशा प्रकारे जातात, ती आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया कशी आहे, ज्यातून तू देखील जाऊ शकतोस आणि शुद्ध चैतन्यामध्ये स्थिर होऊ शकतोस अर्जुना, हे मी तुला आता सांगतो. अर्जुना, अरे आत्मसाक्षात्काराचे 7 विविध पायऱ्या आहेत. प्रत्येक साधू, संत आणि योगी ही प्रत्येक पायरी चढतो आणि आत्मसाक्षात्काराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याला आपण सिद्ध अवस्था, साधू, संत, गुरु, योगी असे म्हणतो अर्जुना. ते 7 पायऱ्या नीटपणे समजून घे. पहिली पायरी म्हणजे श्रवण करणे. सद्विचारांचे श्रवण करणे म्हणजे काय की प्रवचनातून जीवनाचे अंतिम सत्य, आनंद, समाधानाचे सत्य काळजीपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण करणे, ही पहिली पायरी. दुसरी, केलेल्या श्रवणावर सखोल चिंतन करणे. एकांतामध्ये बसणे, काही काळासाठी का होईना एकांतामध्ये बसणे आणि केलेल्या श्रवणाचे सखोल चिंतन करणे, ही दुसरी पायरी. तिसरी पायरी, आत्मसाक्षात्काराची तिसरी पायरी म्हणजे केलेल्या सखोल चिंतनावर सूक्ष्म विचार करणे आणि त्या सूक्ष्म विचारातून सद्विचार कोणते आपल्या मनामध्ये आपण बिंबवू शकतो हे समजून घेणे. तिसरी पायरी होती सूक्ष्म विचार करणे. चौथी पायरी, सदैव मौनामध्ये राहण्याचा प्रयत्न करणे. कारण जो व्यक्ती श्रवण करतो, सखोल चिंतन करतो, सूक्ष्म विचार करतो, त्याच्यासाठी चौथी महत्वाची पायरी म्हणजे मौनात राहणे, मौन धरणे, जास्तीत जास्त काळ मौन धरणे. कारण मौनामध्येच आपण आपल्या विचारांकडे थेटपणे पाहू शकतो, प्रत्यक्षपणे पाहू शकतो. म्हणून चौथी पायरी मौनामध्ये राहणे. पाचवी, शांततेचा सराव करणे. सदैव शांत ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणे. बाह्यांगाने शांत असणारे ठिकाण निवडणे, भौतिक दृष्ट्या शांत ठिकाण निवडणे आणि आंतरिक स्थिती ही मनाची शांतच ठेवणे, याला शांततेचा सराव म्हणतात. ही झाली पाचवी पायरी. आणि जो मनुष्य मौनात राहतो, जास्तीत जास्त काळ मौनात राहतो, शांततेचा सराव करतो, त्या व्यक्तीला 6वी पायरी नक्कीच गाठता येते. आणि ती म्हणजे आपल्या स्वतःच्या जाणीवेकडे लक्ष देणे, आपल्या जाणीवेतून जाणीवेचा सखोल अनुभव घेणे, ही झाली 6वी पायरी. आणि 7वी पायरी म्हणजे ह्या विश्वाशी, सृष्टीशी, विश्वाच्या चैतन्याशी, ब्रह्मचैतन्याशी एकरूप होण्याचा, एकनिष्ठ होण्याचा, स्वतःचे चैतन्य ब्रह्मचैतन्यासोबत विरघळून टाकण्याचा सराव करत शरीराला शून्य महत्व देणे, शरीराचे अस्तित्व मनातून संपवणे. जरी शारीरिक क्रिया चालू असल्या तरी शरीराला महत्व शून्य देऊन आपल्या मनामध्ये शरीराचे अस्तित्व संपवणे, ही झाली 7वी पायरी. ह्या 7 पायऱ्या जो क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने, हळूहळू चढतो, तो व्यक्ती
अज्ञानातून ज्ञानाकडे, साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेकडे जातो. ह्यालाच आपण आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया म्हणतो अर्जुना. अरे अर्जुना, प्रत्येक साधू, संत, योगी, सिद्ध पुरुष, सत्पुरुष हे सुरुवातीला ह्या 7 पायऱ्या चढत चढत साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेकडे जातात. अर्जुना, मी तुला आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया 2 उदाहरणाद्वारे समजून सांगतो. पहिलं उदाहरण, नदी ही तिच्या उगमस्थानापासून बराच काळ प्रवाहामध्ये असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी वाहत जाते. आणि ती वाहत असताना जेव्हा ती महासागराला जाऊन मिळते, महासागरासोबत जेव्हा त्या नदीचा संगम होतो, तेव्हा ती नदी परत कधीच तिथून नदी होण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे नदी जेव्हा महासागर होते तेव्हा ती परत कधीच नदी होत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा एक साधक, सिद्ध पुरुष, सत्पुरुष, योगी, संत, साधू होतो, तो परत कधीच साधक अवस्थेमध्ये किंवा अज्ञानी अवस्थेमध्ये जात नाही. दुसरे उदाहरण म्हणजे जेव्हा एकदा पावसाचा थेंब महासागरात जाऊन पडतो, तेव्हा तो पावसाचा थेंब परत कधीच थेंब होत नाही. तो सदैव महासागर बनूनच राहतो. साधा एक थेंब जेव्हा महासागरात पडतो तेव्हा तो थेंब देखील महासागर होतो. त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्य जेव्हा ज्ञानी बनतो, साधक जेव्हा सिद्ध बनतो, तो परत कधीही साधक अवस्थेमध्ये किंवा अज्ञानी अवस्थेमध्ये जात नाही. अर्जुना, ही आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया समजून घे आणि स्वतःला हे कर्तव्य करत करतच, कौटुंबिक कर्तव्य करत, कौटुंबिक कर्म करत, धार्मिक कर्म करत, सामाजिक कर्म करत, कर्तव्य करतच तू देखील सिद्ध पुरुष होऊ शकतोस, सत्पुरुष होऊ शकतोस. म्हणून मी तुला आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया इतक्या विस्तृतपणे समजावून सांगितली आहे. अर्जुना, स्वतःचे चैतन्याची ओळख ठेव, जाणीव ठेव, जागरूकता ठेव. स्वतःच्या जाणीवेतून जाणीवेचा अनुभव घे अर्जुना. कारण हे विश्व चैतन्य, ब्रह्म चैतन्य निपक्षपाती आहे. हे सदैव सर्वांसाठी खुले असणारे विश्व चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे. ते सर्वांना समावेश करण्याची शक्ती सदैव आहे आणि हे सर्वत्र समप्रमाणात भरलेले आहे अर्जुना. त्यामुळे विश्व चैतन्याची ओळख करून घे, स्वतःमध्ये असलेल्या चैतन्याची ओळख करून घे अर्जुना. तुला मी जे कर्म दिले आहे ते कर्म करतच तू म्हणजे एक साधक, साधक अवस्थेपासून सिद्ध अवस्थेपर्यंत जाऊ शकतोस. हेच ह्याचे तात्पर्य आहे अर्जुना. आणि त्या शुद्ध चैतन्यामध्ये सदैव राहून तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करू शकतोस अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन, अशा प्रकारच्या सूचना, उपदेश, संदेश भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाचे गुरु आहेत ते अर्जुनाला सांगतात. साधू संत होण्यासाठी अर्जुनाला जंगलात जाण्याची आवश्यकता नाही, डोंगरावर जाऊन ध्यान करण्याची आवश्यकता नाही. तो जिथे आहे तिथूनच अज्ञानातून ज्ञानाकडे, साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेकडे जाऊ शकतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन आजच्या ह्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेले आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचे 2 अध्याय सांख्य योगाचा अभ्यास करत आहोत, अध्ययन करत आहोत. पुढील भागात आपण आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया कशी आहे हे समजून आज घेतले. पण अर्जुनाच्या गुणांचे कौतुक भगवान श्रीकृष्ण कसे करतात, भगवान श्रीकृष्ण, गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाच्या, भक्त अर्जुनाच्या प्रेमात पडून त्याचे कौतुक कशा प्रकारे करतात हे आपण पुढील भागात समजून घेणार आहोत. पुढील 24व्या प्रवचन पुष्पात हे आपण
विस्तृतपणे समजून घेऊ की भगवंत भक्ताच्या प्रेमात कसा जातो, कसा स्वतःला विरघळून टाकतो, हे आपण समजून घेऊयात. आज आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला सर्वांचा सदैव आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरणकमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.